उठा 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 पिल्लू, उशिरा. अगं उठा 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 उठा. किती वेळ झाला, खूप झोप झाली. उठ ना, सई मावशीला खेळायचंय तुझ्याशी. उठा 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 उठा. छोटे मम्मा, मला गिफ्ट दे ना. अगं गिफ्ट? कसलं गिफ्ट हवंय तुला? मोठी मम्मा मला रोज गिफ्ट देते, रोज रोज रोज. तसं तू पण दे ना. ईशा, तुला तुझ्या आवडतं चॉकलेट दूध मिळणार आहे आता. हो, आणि सई मावशी माहितीये का, आपल्याकडे ना ते हार्ट शेपचे क्रीम बिस्किट्स पण आहेत. हो, आणि ते ईशाला खूप आवडतील. मला नवीन कलर बॉक्स दे ना. अगं आत्ता कुठून आणू मी नवीन कलर बॉक्स? मी पुढच्या वेळेस देईन. ओके. अरे, आणि आपल्याकडे कलर्स आहेत ना खूप. ते जुने झाले ना की मग आपण छान छान कलर्स आणूया. हो ना मानसी? येस. नाही, मला आत्ताच हवं. आत्ता म्हणजे आत्ताच. इशू पिल्लू, गुड गर्लने असा हट्ट नाही करायचा बाळा. बरं, तू कलरिंग नको करू. तू माझ्याशी आणि सई मावशीशी गप्पा मार. हा. ए, तुला माहितीये का, काय? सई मावशीला रॉक पेपर सीझर अजून खेळताच येत नाही. ते तर सोपं असतं, मला येतं. तू मला शिकवशील प्लीज? हो, शिकवते. पण मम्मा, बाबा कुठे आहेत? तुम्हाला फिरायला नेला होता. अगं बाबाला काम आहे ना, मग तो बाहेर गेलाय. नंतर येईल तो. मग फिरायला कधी जायचं मम्मा? तो आला ना की मग मी सांगते त्याला. तो कुठे गेलाय? चुकलंच आपलं. ठरल्याप्रमाणे आपण वेळेतच जर बँकेत पोहोचलो असतो तर आपलं सगळं काम झालं असतं. त्या अधिकाऱ्याला आपल्याला एवढं कन्व्हिन्सच करायला लागलं नसतं. माझ्याकडचं लेटर आणि तुझ्याकडची चावी बघून त्याने आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन दिली असती. हो, पण मोनिका आपल्या आधी पोहोचणार आहे हे आपल्याला कुठे माहित होतं? तू तर म्हणालास की ते लेटर आलेलंच नाहीये. मग हे लेटर तिच्यापर्यंत पोहोचलं कसं, कधी आणि केव्हा? तेच मला कळत नाहीये. मी आईला आणि काकीला व्यवस्थित सांगितलं होतं की लेटर येण्याची शक्यता आहे, ते आलं की जपून ठेवा. पण या लॉकर मध्ये काय असेल आणि ते कुणासाठी असेल हा प्रश्नच नाही. कारण मुळातच आपल्याला कुणालाही या गोष्टीचा हव्यास नाही. पण आता या गोष्टीचं खूळ मोनिका जर डोक्यात घेऊन बसली असेल तर मात्र मी शांत बसणार नाही. मी अजिबात सोडणार नाही. हा, आता मला कळतंय की आई आणि काकीने मला लेटर बद्दल काहीच का सांगितलं नाही. कारण ते लेटर त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाहीये. मोनिकाने मध्येच ते गायब केलं असणार आहे. धन्य आहे ही मोनिका. तरीच इतकं उदार होऊन तिने ईशाला मानसीकडे जाऊ दिलं. तिनेच तिच्या डोक्यात भरवलं असणार आहे. आत्या आपण विचारही करू शकत नाही असं डोकं चालतं तिचं. अरे बापरे, आत्या मला ताबडतोब निघायला हवंय. हे काय आणि कुठे? वा वा,
ड्रॉइंग चाललंय. घर काढतोय. छोटी मम्मा बाबा कधी येणार? तो कामात अडकला असेल बेटा. येईलच हा आता. बरं हे बघ, तू आता हे कलर करते का? नाही, मी नाही करणार. पण मग मला शिकव ना, मला येत नाही तुझ्यासारखं छान करता. ते सोपं आहे ग. छोटी मम्मा बाबा कधी येणार? तू अजून कसं करणार याला? बघ, आला तुझा बाबा. शिवाळा, हाय. हाय. मोठ्या मम्माने सरप्राईज आणलं इशीसाठी. घे. इशू, मला सांग कशी आहेस तू? मी छान आहे. आणि इशू बाळा, बाबा कुठे आहे ग? बाहेर गेला तो. तो आलाच नाही का? नाही, तो आलाच नाही. असं कसं ग बाबा आला नाही? काय माहिती, मी वाट बघत होते त्याची. आई ग, इशू वाट बघत होती बाबांची. हो. इशू, आपण एक काम करूया हा. बाबा आपल्याला घ्यायला नाही ना आला, नाही. मग आता आपण बाबांशी बोलायचंच नाही. हो, आपण त्यांच्याशी बोलायचंच नाही. कारण आता मोठ्या मम्माने इशूला छान बिस्किट आणले. आणि तुला माहितीये का गंमत, आपण दोघी आता फिरायला जाऊया का? होऊया. चालेल. चालेल. दे टाळी. चला. चला जायचं. आपण आता अजिबात बाबांची वाट बघायची नाही. तू आणि मी आपण एन्जॉय करूया. ओके? ओके. बाय करा सगळ्यांना. बाय छोटी मम्मा. बाय सई मावशी. चला चला माझी गुंडी. आपण बाबांची नाही वाट बघायची. मोठी मम्मा आणि इशू मजा करणार. पण का? कारण आता त्यांना चावी बरोबर पासवर्डही हवाय आणि आपल्याकडे तो नाहीये. वंस, पण असं कसं? नाही म्हणजे ते तुमचे वडील होते, तुम्ही जॉईंट होल्डर आहात, लेटर पण तुमच्या नावावर आलंय, मग बँकेने इतकं अडवून का धरलंय? हो ना, मला सुद्धा तेच कळत नाहीये, त्यांना का हवाय पासवर्ड? खरं तर असा प्रॉब्लेम आलाच नसता. म्हणजे आपल्यापैकी मी किंवा कुणीही जरी गेलं असतं ना तरी आपलं काम झालं असतं. पण झालं काय, वेगवेगळ्या वेळी एकाच घरातली दोन माणसं एकच लॉकर क्लेम करायला गेली, तेही एकमेकांना न सांगता. म्हणूनच हे सगळं प्रकरण आपल्या विरोधात गेलं. एकाच वेळी दोन माणसं, असं कसं? हो ना, तू आणि विक्रांत एकत्र गेला होतात ना, मग? हो हो, आम्ही सगळे जण तर इथेच आहोत. मग जाऊन क्लेम कोणी केलं? कोण म्हणजे काय? मी. अजून कोण? आमच्या इशूला तर आता फिरायला जायचंय. इशूला फिरायला कोण नेणार आहे? मोठी मम्मा. कारण आपल्या बाबांना तर आपल्यासाठी वेळच नाहीये. सगळी कामं तर मोठी मम्माच करते, हो की नाही? मोठी मम्मा, पण कुठे जायचं? फिरायला कुठे जायचं? इशूला जिकडे जायचंय तिकडे मोठी मम्मा घेऊन जाणार. ओके? ओके. अरे बापरे, बघ सगळे बसले, सगळ्यांना हाय करा.
आणि निर्मलाजी पण बसलीये. हाय निर्मलाजी. हाय ईशा, कशी आहेस? मी छान आहे. चला रूम मध्ये जायचं. जायचं. सगळ्यांना टाटा करूया का? टाटा. टाटा एव्हरीबॉडी. चला 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 चला. आता कळलं? ही गेली होती लॉकर क्लेम करायला. पण ही कशी काय गेली आणि का गेली? कारण बँकेचं लेटर तिच्या हातात पडलं, ते तिने तुमच्यापर्यंत येऊच दिलं नाही. नाही शिवाळा, आता तुम्ही बसा इकडे. हा मोठी मम्मा येईल थोड्याच वेळात. हा हा. व्हेरी गुड गर्ल. येते हा मोठी मम्मा. हा. बघ बघ मावशी. मॅडम शांत बसायचं. एक शब्द बोलू नकोस प्लीज. तू हिला सांभाळ, हिच्याशी खेळ. माझा ना पेशन्स संपलाय आता. पण मॅडम ऐकत खरं. मला काही ऐकायचं नाहीये. 4 तास शांत बसायचं, एक शब्दही बोलायचा नाहीयेस तू. मला ना तुझ्या तोंडून ना तिच्या तोंडून काही ऐकायचंय, कळलं? हो मॅडम, मला तुम्हाला इम्पोर्टेड बातमी सांगायची आहे. खाली आहे ना, ते समजे लोक पासपोर्ट शोधतायत. पासपोर्ट? लॉकरचा पासपोर्ट. पासवर्ड. तेच ते. ऐका नाही, ईशापेक्षा इम्पोर्टेड बातमी. अजिबात नाही. आता माझ्यासाठी ते महत्वाचंच नाहीये. आणि मुळात त्यांना आता पासवर्ड मिळणारच नाहीये. हो पण तो नाही गावला ना, लॉकर खोलणार कसा? बघू ना ते आपण. बघ, माझ्या भविष्यातल्या सगळ्या सुखांसाठी युजर आयडी आणि पासवर्ड फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे ईशा. 1 2 3. आणि तो आहे ना आता माझ्या बरोबर. ईशू बाळा. काय मम्मा? आय लव्ह यू. काल मोनिकाने पुन्हा एक नवा गेम खेळला. फक्त एवढंच की ईशाशी त्याचा काहीही संबंध नव्हता. थिंक ऑफ द डेव्हिल. बोल. तिथे काय करतोयस तू? ईशाची जबाबदारी घ्यायची म्हणून नुसतं बोलायचं का? हा, आता आहे ईशा आपल्या घरी, आपली जबाबदारी आहे ना. तू कुठेस? किती उशीर झालायस, अजून घरी आला नाहीयेस. कुठे वेळ घालवतोयस? मोनिका, हे काय नवीन नाटक आहे? नाटक? वाव विक्रांत, तुला माहितीये ईशू आता माझ्या समोर उभी आहे, पण ती तुझी वाट बघते. ह्याला नाटक म्हणतोस तू? ईशू, आपण नाही बघत आहे बाबांची वाट? हो. बघितलंस, ऐकलं? विक्रांत, माझ्या बरोबर सगळे उभे आहेत आता. आई, बाबा, गीता काकी, मोहन काका. त्यांना दिसतंय घरात काय चाललंय ते. तू आता माझ्या घरी आहेस ना? मानसी बरोबर? एवढं काय अर्जंट काम होतं रे की तुला मानसीकडे जावं लागलं?
ईशा तुझी मुलगी इकडे माझ्या बरोबर आहे, तुझी वाट बघतीये आणि तू तिकडेस. कारण कळेल मला? नाही, ऍक्च्युली ना कारण मीच सांगते. तुला सतत मानसीची काळजी असते ना, आधीपासूनच होती. एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर आहे ना तुला मनूबद्दल. बरोबर बोलतेय ना मी? इशू बाळा, बघ आपले बाबा कसं करताय. आपले बाबा वेळेतच घरी येत नाहीत आणि आमच्या इशूला तर बाबांची गोष्ट ऐकल्याशिवाय झोप सुद्धा येत नाही. आपले बाबा ना अगदी छोट्या मम्मा सारखंच वागतात. व्हेरी बॅड. ईशा बाळा, मीच तुला झोपवते. हा, बाबांची वाट बघण्यात काहीच अर्थ नाही. ये मम्माकडे. मी तुला गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करते. मम्मा गोष्ट आय एम सॉरी मानसी, माझी चूक झाली. विक्रांत, मी तुझ्यावर चिडली नाहीये. तुझ्यावर तर अजिबात चिडली नाहीये. मोनिकाने बँकेत येऊन मला आणि आत्याला असं अडकवलं ना की तू माझ्यासाठी आणि ईशासाठी ऑलरेडी खूप करतोयस. आता आणखी सॉरी म्हणू नकोस. मग आज दिवस कसा गेला ईशा बरोबर? छान गेला. ती परत कधी इथे येऊ शकेल अशी अपेक्षाच नव्हती रे मला. ती आली, इथे राहिली, तिच्या बेडवर झोपली, माझ्याशी आणि सईशी गप्पा मारल्या. मला आणखी काय हवंय? अचानक मिळालं हे सगळं मला आज. आणि खरं तर तिला आपल्या बरोबर बाहेर फिरायला जायचं होतं, पण मीच वेळेत येऊ शकलो नाही. तुझा दोष नाहीये विक्रांत. उगाच काही वाटून नको घेऊ. कदाचित ती माझ्या नशिबातच नाहीये, किंवा मी तिच्या नशिबात नसेन. असं कसं? मी आहे ना. मानसी, तुला आता काय वाटतंय हे कळतंय मला. ईशा दूर गेल्यापासून तुला जो एकटेपणा आलाय तो मी समजू शकतो, कारण मी अनुभवलाय तो. तुम्ही दोघी जेव्हा दिल्लीला गेला होतात तेव्हा माझी अवस्था खूप वाईट झाली होती. आणि तू तर 3 वर्ष क्षण आणि क्षण तिच्या सोबत घातलाय. तिचं रडणं, हसणं, रुसणं, रागावणं, हे सगळंच तुला माहिती. सो ती नसल्यामुळे जो एकटेपणा येतोय तो कसा असू शकतो मला माहिती. आणि म्हणून मी तुला एकटं पडू देणार नाही. विक्रांत, ती माझ्यापासून लांब गेलीये ह्याचं जितकं दुःख आहे ना, त्यापेक्षा जास्त भीती याची आहे की तिच्यापासून चांगले संस्कार लांब जात आहेत. ती हळूहळू बदलतीये. म्हणजे चांगला बदल असता तर ठीक होतं, पण तिला ना उगाच गिफ्ट मागण्याची सवय लागली. चांगलं वागण्यासाठी त्याच्या बदल्यात काहीतरी खाऊ किंवा वस्तू मिळवण्याची सवय लागली. अशी नव्हती ती आधी विक्रांत. आणि म्हणूनच जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्हा दोघींना एकमेकींपासून वेगळं होऊ देणार नाही, एकटं पडू देणार नाही. बिलीव्ह मी.